जय श्रीराम जय गोमाता। आज दिनांक 7/11/2025. काही कुत्री अशी भुकत्यात की सातारच्या शेतकऱ्यांच्या म्हशी श्री द्वारकाधीश गोशाळेने विकून खाल्ल्या. तर या भुकणाऱ्या कुत्र्यांसाठी माझा एकच प्रश्न आहे, हा कथाकथित शेतकरी पवार नावाचा हा कसायाचा दलाल असून त्याने ह्या म्हशी देवनाथ येथील कत्तलखान्यात कत्लीसाठी विकल्या होत्या आणि त्या कत्लीला जाताना मिळून आल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्या म्हशी श्री द्वारकाधीश गोशाळेत आणलेल्या आहेत. आणि त्यांनी कसायांशी संगतमत करून कसायांचे पैसे घेऊन गोशाळेची बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या दुधाच्या म्हशी अशा हेतूने श्री द्वारकाधीश गोशाळेची बदनामी केलेली. तर माझी सर्व हिंदू धर्मी बांधवांना हिंदूंना नम्र विनंती की ही चाललेली बदनामी कुठेतरी थांबावी. त्यासाठी मी श्री द्वारकाधीश गोशाळेचा गोसेवक ह्या नात्याने ह्या ज्या एवढ्या भाकड म्हशी आहेत सर्व देवनाथ कत्तलखान्यात चाललेल्या आणि तो कथाकथित पवार नावाचा शेतकरी हा कसायाचा दलाल असून शेतकरी नसून कसायाचा दलाल आहे आणि त्यांनी गोशाळेची आतोनात बदनामी करण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि जे भुकणारी कुत्री आहेत कमेंटमध्ये टाकतात भुकत्यात की या द्वारकाधीश गोशाळेने त्यांच्या म्हशी विकल्या. ह्या सर्व म्हशी आहेत. भुकणाऱ्या कुत्र्यांना माझे एकच हे आहे की तुम्ही शहानिशा पाहणी करून मग तुम्ही बोलत जावं. उगाच कुणावरही गालबोट लावू नये, कुणाचीही बदनामी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. जय श्रीराम जय गोमाता.